पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात खेळताना एक चिमुकला ट्रॅकवर पडला। त्याला वाचवताना त्याची आई देखील ट्रॅकवर पडली। दरम्यान ही बाब सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्यानं त्यानं प्रसंगावधान राखत दोघांचेही प्राण वाचवले। संपूर्ण घटना काय घडली होती पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर पुणे मेट्रो स्थानकात शुक्रवारी दुपारी एक मोठा अपघात टळलाय। मेट्रोच्या शिवाजीनगर जिल्हा न्यायालय स्थानकात दुपारी 2:22 अचानक एक चिमुरडा खेळता खेळता मेट्रोच्या ट्रॅकवर पडला। त्याला वाचवण्याच्या नादात त्याची आई देखील ट्रॅकवर पडली। याच वेळी 2 मेट्रो या स्थानकात वेगाने येत होत्या। दरम्यान स्थानकावर एकच गोंधळ उडाला। ही बाब सुरक्षा रक्षकाला समजल्यानंतर त्यानं प्रसंगावधान दाखवत आपत्कालीन स्थितीत मेट्रो थांबवण्याचं बटन दाबल्यानं दोघाही मायलेकाचे प्राण वाचले। ही संपूर्ण घटना CCTVत कैद झाली असून हा व्हिडिओ व्हायरल होतोय। जिल्हा न्यायालयात शुक्रवारी दुपारी हा थरार घडला। एक महिला ही तिच्या 3 वर्षाच्या मुलासोबत मेट्रोनं प्रवास करण्यासाठी आली होती। दरम्यान तिचा मुलगा हा प्लॅटफॉर्मवरती खेळत होता। यावेळी हा मुलगा ट्रॅकच्या दिशेनं धावत गेला आणि ट्रॅकवर पडला। दरम्यान ही बाब त्याच्या आईच्या देखील लक्षात आली। ती देखील मुलाला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावली आणि ती देखील ट्रॅकवर पडली। यावेळी स्थानकावर मोठा गोंधळ उडाला। स्थानकावरील काही प्रवाशांनी त्या दोघांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्याच वेळी दोन्ही ट्रॅकवरून 30 मीटर अंतरावर 2 गाड्या वेगानं स्थानकात येत होत्या। पुणे मेट्रोच्या सुरक्षा रक्षकानं 2 जीव वाचवले। पुणे मेट्रो रक्षक विकास बांगर यानं प्रसंगावधान राखत 3 वर्षाच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवलेले आहेत। ही घटना 19 जानेवारी 2024 ला दुपारी 2:22 घडलेली आहे।